नाशिक आणि अमरावतीच्या घटना ताज्या असतानाच कोल्हापुरातून एक धक्कादायक प्रकार समोर आलाय। हातकणंगले तालुक्यातील पुलाची शिरोली येथे तरुणींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांचे आक्षेपार्ह व्हिडिओ बनवून ब्लॅकमेल करणाऱ्या 22 वर्षीय शाहिद समीर सनदेला पोलिसांनी बेड्या ठोकल्यात। न्यायालयानं आरोपीला 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावलीये। या घटनेच्या निषेधार्थ शिरोली ग्रामस्थांनी गाव बंद ठेवून संताप व्यक्त केला। आक्रमक रॅली पोलिसांनी रोखल्यानंतर आता 2 दिवसांनी परवानगी घेऊन मूक मोर्चा काढण्याचा निर्धार ग्रामस्थांनी केलाय। या प्रकरणात आणखीन काही तरुणींची फसवणूक झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत असून पोलिसांनी अधिक तपास सुरू केलाय। कारण गावकऱ्यांनी जे निवेदन दिलं आहे सदरच्या घटनेच्या अनुषंगाने हातकणंगले पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल आहे। आरोपी अटकेत आहेत, तपास चालू आहे। त्या संदर्भाने वरिष्ठ अधिकारी सदर गुन्ह्यावर नियंत्रण ठेवून आहेत। तपास योग्य दिशेने चालू आहे। एक आरोपी फरार आहे, त्याला कधीपर्यंत अटक केलं जाणार? तपास हातकणंगले पोलिसांना चालू असल्याने तपास त्यांच्याकडे आहे, ते प्रयत्न करतात। आम्ही त्यांना मदत करतोय। जे काय सर्व मिळून जिल्हा प्रशासन त्यात हिरिरीने तपास करत आहे। आता गावकऱ्यांनी काय आपल्या समोर मागणी केलेली आहे ते सांगा। आरोपींना कठोरात कठोर शासन व्हावं ही त्यांची मागणी आहे आणि जे काही याला मदत करतात त्यांनाही यात शासन व्हावं अशा त्यांच्या मागण्या आहेत। सदर मागणीच्या अनुषंगाने त्यांनी निषेध व्यक्त करण्यासाठी निषेध सभा लावली। सर हिंदीमध्ये आहे नेमकी काय माहिती आहे आणि पोलीस कशा प्रकारची कारवाई करतात आणि तुमची भूमिका काय आहे? नक्कीच ही जी घटना आहे अत्यंत निर्दयी आहे, म्हणजे अत्यंत चुकीची आहे। या संदर्भामध्ये पोलीस प्रशासन योग्य ते कारवाई करते, पण या ठिकाणी गावामध्ये जे गाव बंद केलेलं आहे नक्कीच सर्वच लोकांची भूमिका इतकी मध्ये मतं तीव्र आहेत की अशा घटना घडू नयेत यासाठी सरकारनं कायदा सुद्धा पारित केला आहे। त्यानंतर सुद्धा ही मंडळी आपण सर्वश्रेष्ठ असं समजून वागतायत। कुठेतरी या सगळ्या घटना बंद व्हाव्यात, या घटनेला कुठेतरी चाप बसावा या दृष्टिकोनातून आज सगळेच शिरोली गावकरी किंवा आजूबाजूच्या पंचक्रोशीतील सर्वच लोक याचा निषेध करण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत। आज मला या ठिकाणी सांगायचं आहे प्रशासनाला की याच्यामध्ये जो अंत आहे, जे शेवट आहे, अशा वृत्तीला जे साथ देतात ज्यांच्यावर कठोर कारवाई व्हावी या भूमिकेसाठी सुद्धा मी या ठिकाणी आलेलो आहे। ज्या स्त्री शक्तीचा, ज्या नारी शक्तीचा मान सन्मान राखला गेला पाहिजे, याच्यामध्ये काहीतरी भडकाव करून त्यांच्या इमोशनलशी खेळून काहीतरी घटना करून त्यांना ब्लॅकमेल करणं, त्यांच्याबद्दल विपरीत व्हिडिओ बाहेर काढणं आणि त्यांना त्यांच्या कंट्रोलमध्ये ठेवणं आणि इमोशनली ब्लॅकमेल करून त्यांची अब्रू पंचनामा बाहेर आणणं ही भूमिका योग्य नाही। यासाठी आम्ही सर्वच मंडळी, आम्ही सर्वच गावकरी एकत्र येऊन या गोष्टीचा निषेध करतोय आणि याच्यामध्ये SIT स्थापन करण्यासंदर्भात माननीय मुख्यमंत्री महोदयांची मी स्वतः भेट घेणार आहे आणि भेट घेऊन याचा निषेध आज आम्ही सर्वच मंडळी या घटनेचा निषेध आम्ही व्यक्त करत आहोत। जिहाद हे युद्ध पुकारलेलं ठिकाण आपल्याला पूर्णपणे त्यांनी मोडून काढण्याची गरज आहे। शासन काय करतंय? हिंदुत्ववादी सरकार आहे म्हणतंय, परंतु निर्णय होत नाहीत, कायद्याची अंमलबजावणी होत नाही आहे। आज कोणत्याही परिस्थितीमध्ये आज आम्ही क्षीरसागर साहेब आणि चव्हाण साहेबांना भेटून त्यांना सांगितलं हा एकटा नाही आहे, ह्याच्या मागं कोण आहेत, कुठले लॉज आहेत, त्याचे परवाने आहेत का, त्यांना कोण आधार कार्ड बघतं का, कुठं व्हिडिओ शूटिंग केलं, एक नाही 10-15 मुलींचं आयुष्य माणसाने बर्बाद केलेलं आहे। थोडे पैसे देतात, मुलींना फसवतात, शूटिंग करतात आणि काय ते करतात आणि अशा पद्धतीने मुलींना मी आव्हान करेन आमच्या हिंदू भगिनींना, तुम्हाला भविष्यामध्ये असं कोण त्रास देत असेल, धमकी देत असेल तर या भावाकडे तुम्ही बिनधास्तपणे या आणि आपलं मन मोकळं करा। भविष्यामध्ये सरकारनं निर्णय घेतला पाहिजे, कठोर शासन झालं पाहिजे, बुलडोझर या घरात फिरला पाहिजे, घरात सहरूपी केलं पाहिजे। नाही तर आम्हाला आता भविष्यामध्ये आम्हाला ऑपरेशन लंगडा, ज्याला म्हणतो ऑपरेशन लंगडा, आम्ही कायदा हातात घेऊन आणि अशा जे धर्मांध लोक आहेत, ती मुसलमान धर्मांध लोक आहेत, त्यांना लंगडं करायचे कार्यक्रम आम्ही करू भविष्यामध्ये, अशी आमची भूमिका आता। नमस्कार, मी समीर बोंडला संदे, राहणार शिरोली पुलाची। प्रथमतः मी कोल्हापूर जिल्ह्यातील व शिरोली गावातील सर्व हिंदू माता भगिनी यांची जनतेची माफी मागतो। माझ्या मुलांनी जे कृत्य केले आहे ते अतिशय निंदनीय आहे आणि आमचं संदे कुटुंबीय त्याला कसलाही पाठिंबा देणार नाहीत आणि आमच्या पोलीस प्रशासनाला कळकळून विनंती आहे की तिने जे न्याय देतील ते आम्हाला मान्य आहे। गावकरी जे शिरोलीत न्याय देतील आम्हाला मान्य आहे। पोलीस प्रशासन कशाचा विचार न करता त्याला फाशी शिक्षा द्यावी ही आमची मागणी आहे आणि आमचा ह्याला कसलाही विरोध नसणार।
आणि प्रथम आणि एकदा मी शिर्ली गावातील सर्व हिंदू भगिनी भाऊ आमचे जे आहेत मी त्यांची माफी मागतो आणि जे पीडित तरुण आहेत त्यांची बी माफी मागतो आणि आम्हाला क्षमा करावी आणि आम्ही तुम्हाला काय मदत लागेल ते आम्ही त्याला करू आणि आमच्या मुलाला जे शिक्षा होईल ते आम्हाला मान्य आहे. पोलिसांनी त्याला फाशी दिली तर पण आम्हाला मान्य आहे आणि आम्ही याचा संदेपावर कुठलाही सपोर्ट करत नाही. आम्ही कायम तुमच्या मागे राहू. तुम्ही जो निर्णय देतील ते आम्हाला मान्य आहे.